आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। सांगोला तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झालेलं आहे। अनेक गावातील शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या पिकांचं नुकसान झालेलं आहे। सांगोला तालुक्यात एकूण 6 मंडलांचा नुकसानग्रस्त गावांच्या यादीमध्ये यापूर्वी समावेश झाला होता, मात्र यामधील गिरडी मंडलाचा समावेश झाला नव्हता। गिरडी मंडलात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, मात्र महसूल विभागाकडून गिरडी मंडलाचा नुकसानग्रस्त गावांच्या यादीमध्ये समावेश नव्हता। याबाबत सांगोला पॉलिटिक्सवर आम्ही सविस्तर वृत्त दाखवलं होतं। याशिवाय या मंडलातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही याबाबत आपली मतं मांडली होती। आज सांगोला येथे तहसील कार्यालयात या मंडलातील विविध गावातील नेते मंडळी यांनी तहसीलदारांची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त परिस्थितीचं सविस्तर वर्णन त्यांनी तहसीलदारांसमोर केलं। या अनुषंगानं तहसीलदारांनी तातडीनं गिरडी मंडलातील विविध गावात जिथं पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालंय त्या सर्व गावांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळं एकूणच गिरडी मंडलातील विविध गावांचा या नुकसानग्रस्त गावांच्या यादीमध्ये समावेश झाला। त्यामुळं या नुकसानग्रस्त गावातील शेती पिकांची भरपाई आणि शासकीय मदत या गावांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। आज गिरडी सर्कलमधून या ठिकाणी गिरडी गावची माजी सरपंच, दुधगावचे मोठे, गावची माजी सरपंच आणि पारे गावातील सर्व महिला, त्याचबरोबर हाबीशीमधील पदाधिकारी आणि परमेश्वर देसगे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वजण त्या भागातील सर्व शेतकरी मंडळी आणि पदाधिकारी, सर्व महिला भगिनी या ठिकाणी सर्वांनी मिळून आज तहसीलदार सांगोला यांना की अतिवृष्टी गेल्या साधारणतः 3 महिन्यापासून पाऊस चालू आहे, परंतु गेल्या महिनाभरापासून अतिशय अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण पीक आमचं जे हातातोंडाशी आलेला घास होता तो हा घास हिसकावून नेलेला आहे। त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी संपूर्ण पीक पाण्यात गेल्यामुळं मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे येणारं जे पीक आहे ते पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं मोठ्या नुकसानीला आज आमचा शेतकरी सामोरं जात आहे। परंतु गेल्या अनेक दिवसापासून आमचं पंचनामे गिरडी सर्कलमध्ये गिरडी मंडळामध्ये हे प्रजनमापक यंत्र बिघडल्यामुळं कोणताही सर्व्हे झालेला नाही, त्याचबरोबर कोणताही पंचनामा झालेला नाही। त्यामुळे सरकारनं आमच्या सर्व निवेदनामध्ये आम्ही माहिती दिली की आमच्या सर्व भागाचं गिरडी मंडळामधील सर्व गावं त्यांचे तातडीने पंचनामा व्हावं यासाठी आम्ही सर्वजण मंडळी निवेदन देण्यासाठी आलो आहोत। तरी तहसीलदार यांनी काय सांगितलं की दिलीपरावजी मोठे सांगतील। या ठिकाणी आल्यानंतर परवा काल तहसीलदार साहेब गिरडीला येऊन पाहणी केली आणि आमचे निवेदन घेतल्यानंतर सहानुभूतीपूर्वक विचार करून या निवेदनाचा विचार करून लेखी पंचनामा करण्याचे आदेश आज देत आहे। अशा प्रकारचे आमच्या समोर सही करून आश्वासन दिले, त्याबद्दल माननीय तहसीलदार साहेबांचं मी गिरडी मंडळाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आम्हाला गिरडी मंडळामध्ये झालेलं नुकसान पंचनामे करून जास्तीत जास्त ज्या प्रकारची शासकीय मदत आम्हाला मिळावी अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी केली आणि आमच्या मागणीचा सहानुभूती विचार करून आम्हाला लगेचच त्या पत्रावरची सही करून आदेश आणि पंचनामे करण्यात गेले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन साहेबांनी सहानुभूतीचा विचार केला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो। आणि अधिकाऱ्यांना जे संबंधित अधिकारी असतील त्यांना अधिकाऱ्यांनी विनंती आहे, कृपया कोणताही सर्वांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी प्रामाणिकपणानं आपापल्या गावामध्ये जाऊन पंचनामा करायचे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे। आणि मंडळामधील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या अधिकारी आले का नाही अधिकाऱ्यांना जमीन जाऊन त्यांना सर्व या ठिकाणी नुकसान झालेलं दावायचं आहे आणि पंचनामा डोळ्यासमोर करून घ्यायचा आहे, अशी या ठिकाणी या निवेदनाद्वारे मी या ठिकाणी विनंती करतो।
आम्ही पारे गिरडी टेक्स अंगेटचे सर्व महिला इथं आलेलो आहेत. तहसीलदारांना विनंती करता येईल की आता सध्याला पीक पाणी सगळं आमचं गेलेलं होतं, पाण्यात गेलेला आहे, पंचनामा व्हावा त्याचा आणि काहीतरी त्याचा आम्हाला फायदा व्हावा असं आम्ही तहसीलदारांना एक पत्र दिलं. त्यांनी आम्हाला सहमती दिली आणि इथून पुढे आमचे सगळे पंचनामे व्यवस्थित होतील आणि सर्व महिलांनी ते पंचनामे आपण काळजीपूर्वक तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे माहिती आहे सगळ्यांना भेटत त्यांनी पंचनामा करून घ्यावे. आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.